आज 10 एप्रिल 2026 सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या माध्यमातून महिपती पवार यांच्या कार्यालयामध्ये सर्व रिक्षा संघटनांची आज बैठक घेण्यात आली. या बैठकीचा विषय होता की आपण जे निवेदन दिलेलं होतं 6 तारखेला माननीय पालकमंत्री साहेबांना, तेव्हा आम्हाला आश्वासन मिळालं होतं कृती समितीला की येत्या 2 दिवसात तुमची बैठक लावून जेही तुमची समस्या आहे म्हणजे की LPG दर कमी करणे आणि जे LPG अनियमितता आहे ते नियमित करण्याबाबत आमची जे मागण्या होते ते मागणी पालकमंत्री साहेबांनी आश्वासन दिले होते की 2 दिवसात बैठक लावून त्याच्यावर तोडगा काढू. पण आज 5 दिवस झाले कोणताही तोडगा निघाला नाही. फक्त 3 पंप त्यांनी चालू केलेले, बाकीचे 7 पंप बंद आहे सोलापुरातील आणि सुरळीत LPG चालू झालेलं आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दर कमी झालेला नाही. या विषयावर आज सर्वानुमते एक बैठक संपन्न झाली. त्यामध्ये आमचा पुढील जे हे मुद्दा आहे की आम्ही सोमवारी म्हणजेच 13 एप्रिल 2026ला माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देणार आहे. त्यामध्ये त्यांना पुन्हा सांगणार आहे की आम्ही जे मागण्या केलेल्या आहेत त्याची मागण्याची आम्हाला दखल देण्यात आलेली आहे, आमची फसवणूक करण्यात आलेली आहे, त्याबद्दल आपण विचार करावा किंवा आपण जर त्यावर सहानुभूतीक विचार केला नाही तर आम्ही येणारे 16 तारखेला एक महामोर्चाचं आयोजन करणार आहे, जे बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून तर पूनम गेटपर्यंत ते मोर्चा असणार आहे, ज्यामध्ये हजारो रिक्षा चालक सामील होऊन एक मोर्चा, भव्य मोर्चा काढण्याचा एक निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. त्याबद्दल आम्ही सोमवारी निवेदन देण्याचे येणार आहे आणि आज सर्व संघटना जे उपस्थित होते आणि सर्वांचे एकमताने हे निर्णय ठराव मंजूर झालेला आहे.